संध्याकाळी 5:30 वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्याला तुम्ही पूर्वी गोल्फ क्लब मैदान म्हणायचात, त्या अनंत कान्हेरे मैदानावर खुलं अधिवेशन म्हणजे शिवसेनेची विराट जाहीर सभा होईल. अशा तऱ्हेनं 22 आणि 23 तारखेला शिवसेना महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा प्रचाराचं आणि तयारीचं तुतारी रणशिंग फुंकणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाला आमचं आमंत्रण आहे. शिवसेनेकडनं जेव्हा अशा पद्धतीचा काही कॉन्क्रीट आणि ताकदवंत कार्यक्रम जाहीर केला जातो तेव्हाच कारवाईचा बडगा उचलला जातो. जनता न्यायालयानंतर एका प्रमुख नेत्यांना सगळ्यांना नोटीस आल्या, चौकशी सुरू झाली, छापे पडले. किशोरी पेडणेकर आणि रोहित पवार जनता न्यायालय हा महाराष्ट्रातला आणि देशातला एक अत्यंत यशस्वी आणि ताकदीचा कार्यक्रम होता. या जनता न्यायालयातून या देशातली न्यायालय, या देशातल्या संविधानिक संस्था, मग विधानसभा स्पीकर असतील, ट्रायब्युनल असतील, निवडणूक आयोग असतील, यांचा खोटारडेपणा शिवसेनेच्या बाबतीतला हा आम्ही उघड केला. यांचे मुखवटे गळून पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमच्या लोकांवर धाडी घातल्या, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटका केल्या आणि लगेच आज आपण पाहिलं असेल किशोरीताई पेडणेकर असतील, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार असतील, रवींद्र वायकरजी असतील आमचे, या सगळ्यांवरती कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तिकडे केंद्रामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, यांच्यावर दबाव आहे की तुम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडा आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करा. शिवसेनेकडे येणारे अनेक प्रमुख लोक जे आमचे उमेदवार होऊ शकतात त्यांच्यावर दबाव आहे. तुम्ही शिवसेनेच्या आसपास फिराल तर तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय लावू. पण या सगळ्याला न जुमानता शिवसेना पुढे जाईल, संघर्ष करेल आणि त्यासाठीच नाशिकचं अधिवेशन हे मैलाचा दगड